सर्वांना जय जवान जय किसान. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोडो व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या ग्रामीण भागातील नवतरुणांच्या मुलाखती आणि त्यांना दुग्ध व्यवसायातील मार्गदर्शन आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नेहमीच करत आलो. तर आपण पहिल्यांदा पण या तरुणाची आपण मुलाखत घेतलेली आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. पण तुम्हाला यूट्यूब चॅनलवर नुसती मुलाखत दाखवून नाही, तर यानं त्या दुग्ध व्यवसायात किती कमवले, आजपर्यंत किती म्हैस पालन ज्या वेळेस पासून सुरू केलं त्यावेळेस पासून किती कमवले किती नाही, याचं पण तुम्हाला दाखवणं आमचं कर्तव्य आहे. तर आपलं पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर. अजय काळे, राहणार मरडगाव, मोबाईल नंबर 9501303860, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. तर आपण या आजूची पहिल्यांदा पण 3 महिन्याखाली मुलाखत घेतली का? हो, 3-4 महिन्याखाली आपण आपल्या युट्यूब चॅनलवर मुलाखत घेतली होती. त्यावेळेस नाही, 5-6 महिने झाले, 5 महिने. तर 4-5 महिन्याखाली आपण याची मुलाखत घेतली होती आणि त्यावेळेस यांनी दुग्ध आपलं म्हैस पालनाला सुरुवात केली. तर आपण त्यावेळेस किती मसडी आणल्या होत्या? 2 मसडी जे आपण व्हिडिओ मध्ये दाखवल्या होत्या. तर ते 2 मसडी आपल्याला कितीला पडल्या? 1,27,000. म्हणजे 2 मसडी अजून 1,27,000ला आणल्या होत्या. आणि त्या किती महिने बाळगवल्या? 6 एक आणि 1 6.5 महिने. 6 महिने आणि 6.5 महिन्यापर्यंत समजा 2 मसडी बाळगल्या. तर या 6.5 महिन्यामध्ये आपण त्या मसडी कितीला विकल्या? 1,20,000, 1,95,000. म्हणजे एक मसड 1,20,000ला आणि दुसरी मसड 95,000ला, म्हणजे 2,15,000ला दोन्ही मसडी विकल्या. आणि यांनी आणल्या होत्या 1,27,000ला. तर त्याच्यातून मायनस केलं तर 85,000 6 महिन्यामध्ये आपल्या या युवा उद्योजकाला उरलेले आहे. तर मला एक सांग, हे जे मसडी आणल्या होत्या या 6 महिन्यामध्ये काही तुला तकलीफ, म्हणजे काम करताना? तकलीफ काही नाही, फक्त पाणी थोडा अवघड, बाकी काही नाही. आणि शेतकरी मित्रांनो, हा यांचा बघू शकता, हे साधा शेड दाखव. साधा, हा एकदम याचा साधा शेड आहे. हा जुनाच होता, पण त्याला हे जरासं मॅट वापरून साध्या पद्धतीने पण केलं. तर या आजूचं म्हणणं असं आहे की त्यानंतर हे जे 2 वघार राहतं, हे 2 वघार आणलेले होतं का? घेतलेलं आहे घरचा अलीकडलं घेतलेला आहे. अलीकडे घेतले. तर अलीकडे कितीला घेतलं? 20,000ला. हे कधी घेतलं? याला तरी 5 महिने. 5 महिने. तर 5 महिन्यापासून आपण बाळगायलो, तर याला आपल्याला गाभण घालूनच विकायचं का घरी ठेवायचं? घरी ठेवायचं दुधाला. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आणि सर्वात सोपा आणि अवघड प्रश्न, समजा तू दुग्ध व्यवसायातून या 6 महिन्यात 85,000 कमवले. जर तू दुग्ध व्यवसाय म्हणजे डेअरिंग केली नसती, तर शेतकरी मित्रांनो एक गोष्ट आवर्जून सांगतो की ह्या दुग्ध व्यवसाय करायच्या अगोदर माझ्याकडे याचा गांडूळ खत प्रकल्पावर आमचं बोलणं भाषण व्हायचं आणि खूप अडचणी आल्या. कारण या मानसिकतेतून काही नकारात्मक विचाराचे लोक आजूला भेटले. त्यांनी मला सांगितलं की म्हणजे तुला कोणती भीती सांगली होती लोकांनी? करू नको, हे असं आहे तसं आहे. म्हणजे तुला अडचणीच सांगल्या, म्हणजे फायदा कोणीही सांगला नाही. हे पण शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता, नुसत्या अडचणी आपल्या, जे नकारात्मक, ज्यांना करायचं नसते, जे थोडं करून सोडून देतात, ते सर्व नकारात्मक गोष्टी. आणि त्या नकारात्मक गोष्टी जर अजून मनावर घेतल्या असत्या तर हा उद्योजक या व्यवसायाकडे वळला नसता आणि फार तर काही केलं नसतं आणि आपलं थोडंफार काम केलं असतं. तर हा एक प्रश्न, समजा तू लोकांचा विचार घेतला असता आणि बा याच्यात काहीच नाही असं नाही, तर तू काय केलं असतं? या 6 महिन्यात काहीच केलं नसतं, हिंडलो असता आणि थोडंफार शेतात काम केलं असतं, एखाद्यावर. आणि तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, एक थोडीफार डेअरिंग तर तुम्हाला उचलायच लागेल, तरच तुमची प्रगती होऊ शकेल. जसं अजून सांगलं, कारण हा आमच्या नजरेसमोरच विषय आहे. तुम्हाला सांगतो, या चौकामध्येच हे शेड आहे.
या मरडगा गावातील. जर अजून बोललं तसं की मी जर काहीच नाही केलं असतं, तू इथं आला असता, नुसता बसला असता आणि तिकडं चौक दाखव, त्या चौकामध्ये बसला असता, आहे की नाही. हो ना. एवढंच झालं असतं या 6 महिन्यामध्ये, 6-6.5 महिन्यामध्ये. पण इथं बसून एक ही बाज बघू शकता, इथंच 2 मसडीची सोय करता आली आणि याचा उद्योग करता आला. मधामध्ये एक इन्व्हेस्टमेंट मध्ये म्हणलं तर एक पहिलं कुट्टी मशीन पण आणली ना. हो. कुट्टी मशीन कितीला आणली? 24,000. 24,000ची एक कुट्टी मशीन. तर कुट्टी मशीन दाखवू दे. तर हे बघू मित्रांनो, म्हशीत 1,27,000 आणि कुट्टी मशीन मुळे मसडी बाळगायला आणि त्यांना चाऱ्याचं नियोजन पण एकदम सोप्या पद्धतीने झालं. तर असं नकारात्मक, आणि मी समजा तुम्हाला नुसता व्हिडिओ बनवला असता आणि व्हिडिओच्या बाद की बुवा किती कमवले काय नाही हे पण दाखवणं माझी गरज आहे. तर शिवाय इकडे तर मी तुम्हाला जे आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती युट्यूबच्या माध्यमातून आपल्या भागातील जी गोष्ट सत्य आहे ती सत्यच गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. कुठेही आपला खोटेपणा नाही, कुठेही नाही. आणि हे एक याचा भाऊ आहे शिवा. शिवा, तू पूर्ण नाव पत्ता सांग. शिवराज गजानन काळे, राहणार मरड. तर हे पण याच्या सोबतीला या दोघांनी मिळून हे कार्य पार केलं आणि या 6.5 महिन्यामध्ये यांनी 85,000 कमवले. तरी 85,000 आपलं म्हणणे की वरचे 15 सोडून द्या. 15 सोडून म्हणजे आणतानी भाडं वगैरे तरी आपण सोडून देतो. आपल्याला अपेक्षा 60,000 जरी मिळाले तरी या 6 महिन्यामध्ये दुग्ध व्यवसाय करत यांनी शेतीतले पण कामं केलेत ना. असं नाही की निवळ मसडीच्याच नाही, म्हणजे ते पण आपल्याला धरावं लागेल. तर अशा प्रकारे तुम्ही या दुग्ध व्यवसायात तुम्ही वळू शकता. तर मला एक सांग शिवा, की आपल्या त्या दिवशी आपल्या इथे एक सोय राहिला, नाव घेऊ नको, तर ते आपल्याला काय म्हणू लागला दुग्ध व्यवसायाबद्दल की परवडत नाही म्हणून विचार दूध. हा, तर अशा गोष्टी होतात. त्यामुळं नकारात्मकतेकडे तुम्ही जाऊ नका. आणि नकारात्मकतेकडे गेले तर तुम्ही कोणताच व्यवसाय करू शकणार नाही. भले ठीक आहे तुमच्याशी पैसा नसेल तर एक मसड घ्या. एक मसड न घेण्यापेक्षा असं एक हे वगार आहे. हे वगार कितीला घेतलं? 20,000. तर असं एखादं वगार घेऊन तुम्ही सुरुवात करा. त्याला जितका जमल तेवढा चाऱ्याचं पाण्याचं काहीतरी. हा, हे बघू शकता. मी सांगण्यापेक्षा अजून चांगलं की काहीतरी करा. आणि हा तरुण येणाऱ्या काळात युवकांसाठी आयडॉल राहील. आणि मी या कशी प्रेरणा घेतो की नक्कीच येणाऱ्या काळात याला दुग्ध व्यवसायातून यश मिळून एखादी, आपण म्हणतो ना, आपल्या व्यवसायातून एखादी बुलेट गाडी नक्कीच चौकामध्ये उभी करेल आणि त्याच्यावर दुग्ध व्यवसायाच्या आपल्या कॅटल्या लावून दूध डेअरीला नक्कीच नेईल अशी हे आशा करतो. बरं, आता आपण मसडी ऐकल्या, तर आता आपल्याला काय करायचं पुढचं नियोजन? आता सध्या चारा लावायचा नवीन. कुटार हे ते स्टॉप करायचं आणि म्हशी आणायच्या, वाढवायच्या. आता पहिल्यांदा 2 आणल्या, आता 3 होतील, नाहीतर मग 4 होतील. जर कमी करत नाही तर वाढवतच जायचं. जर 10 होत नाही तर थांबायचं नाही, म्हणजे वाढवत जायचं 10 होईपर्यंत. या गोष्टीतले बारकावे कळाले आणि मेहनत घ्यायची तयारी आहे. तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच या गोष्टीचा विचार करा आणि कुठेही मनात भीती न बाळगता व्यवसाय करायचा प्रयत्न करा. हार जीत होतच असते त्याच्यामध्ये, कारण शेतकऱ्याचं जीवनच हार जीतवर आहे. आता सध्या सोयाबीन काढण्याचा पिरियड आहे. सोयाबीन अक्षरशः काही ठिकाणी आज चांगल्या प्रकारचा व्हिडिओ शेतात बनवला, दुसऱ्या दिवशी महापुरानं सगळं सोयाबीन गेलं, अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली. तर एवढ्या संकटाला तोंड देणारे आपण आपल्या अशा उद्योगामध्येच आपल्याला भीती का घालवली जाते? तर नक्कीच याचा तुम्ही विचार करा. आणि तुम्ही शेती करत असाल तर शेतीला जोड व्यवसाय करा. कुठलंही शेड मोठं करण्याची गरज नाही. जिथून आहे तिथून सुरुवात करण्याचा नक्की तुम्ही प्रयत्न करा. आणि अजून तू आता एक सांग की तरुणांनी या व्यवसायाकडे वळायला पाहिजे. चांगला आहे, म्हणजे तुला अनुभव चांगला आला. आणि याच्या पहिले सांग की बा तू आता 6 महिन्याच्या अगोदर कुठं काहीच करायचं नाही, फक्त हिंडायचो. गेलं ते एखाद्यावर घरच्यावर जायचं बस.
तर नक्कीच शेतकऱ्याच्या पोरांनी या गोष्टीचा अवलंब करून या व्यवसायात वळावं हीच आम्ही अपेक्षा करतो. जय जवान जय किसान.